मित्रांनो, आत्ता मागच्या महिन्यामध्ये एक आमच्या जोडीदाराच्या मुलाला कुत्रं चावलं होतं. तर ते कुत्रं चावल्यानंतर आम्ही ग्रामीण रुग्णालयात गेलो यवतच्या. त्या ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की त्याला एक लस आहे. ती लस ती फक्त ससून हॉस्पिटलला मिळते. बघा बरं का. ती लस ससून हॉस्पिटललाच द्यावी लागेल तुम्हाला. यवतच्या ग्रामीण रुग्णालयात मिळत नाही. का मिळत नाही? हा हे का यवत गाव एवढं मोठं गाव आहे, 25-30 हजार लोकसंख्या आहे. एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय आहे यवतचं आणि त्या ठिकाणी जर ती लस उपलब्ध नाही. हं, त्यानंतर प्लस नुसतं यवतच नाही, यवत गावाच्या आजूबाजूची 7-8 गावं त्या ग्रामीण रुग्णालयात येतात. म्हणजे ही 25,000 लोकसंख्या, आजूबाजूची 5-10 हजार लोकसंख्या, जवळपास 40,000 लोकसंख्येचं तिथं त्या दवाखान्यात तिथं तिथं येतात. सर्वसामान्य गरीब गोरगरीब जनता. मोठे लोक काय जात नाहीत तिथे, पण गोरगरीब जनता तिथं जाते. पण मग एवढं सगळं असताना ती जी काही लस आहे, ती लस ससून हॉस्पिटलला तिथं उपलब्ध आहे. इथं यवतच्या हॉस्पिटलमध्ये ती लस उपलब्ध नाही. कुत्रं चावलं होतं. अक्षरशः मी स्वतः घेऊन रात्री 10:30 वाजता त्यांना घेऊन मी ससून हॉस्पिटलला गेलो. रात्र गेली अक्षरशः. त्यांनी ती लस चेकअप केले. त्या अगोदर त्याला ट्रायल केले, त्रास होतोय की काय. मग ती लस दिली. लस दिल्यानंतर रात्र गेली आमची अक्षरशः. रात्रभर झोप नव्हती आम्हाला. पूर्ण पूर्ण रात्र गेली त्या लसीसाठी. इथून रात्री 10:30 वाजता आम्ही ससून हॉस्पिटलला गेलो आणि तिथून सकाळी 7:30 वाजता यवतला घरी आलो आम्ही. तर ती जी काही लस आहे, ती लस तिथं मिळते. ती लस इथं उपलब्ध का नाही? यवतच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये का नाही? हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे थोडंसं हे करा. आणि जे काही ग्रामीण रुग्णालय यवतमध्ये आहे, त्या त्या ठिकाणी जरा चांगल्या सुविधा द्या. चांगले डॉक्टर्स असतील, त्यांना तिथं हजर राहायला सांगत चला. त्या दिवशीसुद्धा ते टाके पडले होते. साधं सिंपल इथं फाटलं होतं फक्त आणि इथे. तर ते टाके त्यांना द्यायला जमत नाही. त्यांनी ते ससूनला जा म्हणले. तिथून त्यांनी चिठ्ठी दिली. कशासाठी? का तुमच्याकडं होत नाही का? एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय आहे. खेडपाडं बी नाही ना, असं काही नाही. गाव मोठं आहे. आजूबाजूचे 10-15 गावची लोकं तिथे येतात, गोरगरीब जनता. आणि त्या गोरगरीब जनतेला तिथं जर पाहिजे ते मिळत नाही आहे. किरकोळ एका लसीसाठी किंवा एका साधे सिंपल टाक्यासाठी जर तुम्हाला तिकडे जावं लागतं आहे ससून हॉस्पिटलला, इथून 1.5-2 तास लागतात जायला. काय वाटतं तुम्हाला? यवतकर, कमेंट्स करा आणि सांगा, योग्य आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे का चूक आहे मी बोलतोय ते?